रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावणाची सुरुवात होत आहे. यंदा पहिला सोमवार हा 17 ऑगस्ट 2026ला असणार आहे आणि यंदाचा श्रावण हा 11 सप्टेंबर 2026 म्हणजेच शुक्रवारी यंदा श्रावणाची समाप्ती जी आहे तर ती होणार आहे. यंदा एकूण 4 सोमवार आलेले आहेत, तर आता पहिला सोमवार देखील येणार आहे आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत. तर मग उपवास कधी करायचा किंवा कसा करायचा, उपवास कधी सोडायचा, उपवासाला भगर ज्याला आपण वर्य म्हणतो किंवा वर्यीचे तांदूळ जे आहे तर ते चालतात का, या दिवशी महिलांनी केस धुवावेत का, जर मासिक धर्म असेल, सुतक असेल तर भगवान महादेवांची पूजा कशी करावी, या दिवशी महादेवांची पूजा कधी करावी, सकाळी की संध्याकाळी, किंवा तुम्ही या दिवशी जर तुम्हाला पूजा करत असताना बेलपत्र मिळालं नाही तर तुम्ही पूजा कशी करावी, ज्यांच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर त्यांनी पूजा कशी करावी किंवा त्यांना शिवलिंग आणायचं आहे. मग मनामध्ये अनेक शंका आहेत, तर अशाने कसं शिवलिंग घरामध्ये आणावं, आपल्या घरामध्ये कसं स्थापन करावं, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. जसे की बेलपत्र कसं वाहावं, कसं तोडावं हे देखील सांगणार आहे. महादेवांचा अभिषेक करत असताना कोणत्या चुका करायच्या नाहीत, यासोबतच यंदाचा पहिला श्रावणी सोमवार आणि भावाचा उपवास एकत्रित आलेला आहे. मग उपवास आपल्याला कसा करायचा आहे आणि कधी सोडायचा आहे याबद्दलची देखील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा वेळ जर तुम्हाला जास्त वाटत असला तरी देखील जो व्हिडिओ आहे तर त्यामधून तुम्हाला सर्व महादेवांच्या पूजेसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावणातील पहिला सोमवार आहे. महिलांना प्रश्न असा पडतो की उपवास कसा करावा. उपवास करत असताना सकाळी उपवास धरायचा आहे, दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. सायंकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवांची पुन्हा एकदा पूजा करून त्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून पूजा करून त्यानंतरच उपवास सोडायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे काय, तर सायंकाळी 4:30 ते 7:30 या काळाला प्रदोष काळ असं म्हटलं जातं. म्हणजे जवळपास दिवे लागण्याच्या वेळेस, ज्या वेळेस आपल्याला पुन्हा एकदा भगवान महादेवांच्या शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी सोडायचा आहे. बऱ्याच महिलांनी भावाचा उपवास धरला असेल तर भावाचा उपवास धरल्यानंतर तो कधी सोडावा, कारण की श्रावणी सोमवारच्या दिवशी म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारच्या दिवशी नागपंचमी आलेली आहे. मग आपल्याला सोमवार पण धरायचा आहे, तर सोमवारचा उपवास धरायचा. मग जो रविवारचा जो नागचतुर्थीचा उपवास आहे, नागाचा उपवास आहे, नागपंचमीचा भावाचा उपवास, तर तो दुसऱ्या दिवशी नागपंचमीला सोडला जातो. तर तो कधी सोडायचा त्याबद्दल देखील आपण माहिती पाहूया. श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. शिवपूजा, जलाभिषेक आणि रुद्राभिषेक यासोबतच अनेक महत्त्वाचे उपवास आणि सण देखील या महिन्यामध्ये साजरे केले जातात. यापैकी नागपंचमीला देखील खूप महत्त्व मानलं जातं. या दिवशी नागदेवाची पूजा करण्याची आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीचा दिवस सर्पदेवतेच्या पूजेसाठी विशेष मानला जातो आणि या दिवशी सर्पाची पूजा केल्याने कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते असा विश्वास आहे. सर्पाचा भगवान शिवाशी असलेला विशेष संबंध श्रावण महिन्यातील या सणांचे महत्त्व आणखीन देखील वाढवतो. पंचांगानुसार 2026मध्ये पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4:52 सुरू होत आहे आणि 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार नागपंचमीचा सण सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाईल आणि या दिवशी सर्पदेवाच्या पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 5:51 पासून ते सकाळी 8:29 असणार आहे. म्हणजेच पूजेसाठी अंदाजे 2 तास 37 मिनिटाचा टाइम आपल्याला मिळणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही नागपंचमीची जी पूजा आहे तर ती करू शकता. श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. शिवाच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान असल्याने नागांना देखील शिवपूजेमध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे श्रावण महिन्यात नागपूजा करण्याची परंपरा रूढ झालेली आहे. जे लोक भावाचा उपवास धरतात तर ते नाग चतुर्थीला भावाचा उपवास धरतात. तर भावाचा उपवास आपल्याला 16 ऑगस्ट रविवार या दिवशी आपल्याला भावाचा उपवास धरायचा आहे. भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी नागपूजा करून त्यानंतरच दुसऱ्या दिवशी सोडला जातो.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नाग चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक स्त्रिया आपल्या भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधाची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख व संकट यातून तारला जावो ही हे उपवास करण्यामागचे एक कारण आहे. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी देवतेकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला 75% लाभ होतो आणि त्याचे संरक्षण होते. तर यासाठी प्रत्येक स्त्री ही नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्याला भावाचा उपवास ठेवत असते. तर जी रविवार आहे तर रविवारी आलेली आहे नाग चतुर्थी. तर प्रत्येक स्त्रीने नागपंचमीचा उपवास धरला असेल तर काही भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी उपवास धरला जातो, काही भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नाग चतुर्थीच्या दिवशी उपवास धरला जातो. दुसऱ्या दिवशी नागपंचमीला वारुळाला जाऊन वारुळाची पूजा करून हा उपवास सोडला जातो, अशी आमच्याकडे पद्धत आहे. काही भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी उपवास धरला जातो, पूर्ण दिवस उपवास केला जातो आणि प्रदोष काळामध्ये हा उपवास सोडला जातो. तर प्रत्येक भागानुसार निरनिराळ्या भागानुसार पद्धती सणवार हे बदलले जातात. तर सणवार तेच असतात, परंतु करण्याची छोटी मोठी पद्धत आपण इकडे तिकडे होत असते. तर आमच्या भागामध्ये आदल्या दिवशी उपवास धरला जातो, नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडला जातो, परंतु या वर्षीची नागपंचमी ही सोमवारी आलेली आहे. तर आपण प्रत्येक स्त्री सोमवारचा देखील उपवास करत असतो, व्रत करत असतो. कुमारिका मुली किंवा महिला देखील ह्या नागपंचमीचा उपवास करतात आणि सोमवारचा देखील उपवास करतात, भावाचा उपवास करतात आणि श्रावणी सोमवारचा उपवास हे दोन्ही एकत्रित आलेले आहेत. तर श्रावणी सोमवारचा उपवास धरणार तर उपवास कधी भावाचा उपवास कधी सोडायचा, तर जो भावाचा उपवास धरलेला आहे तर तो सोमवारी नागपंचमीच्या दिवशी तुम्ही नागाची पूजा करून वारुळाची पूजा करून सोडायचा झाला तर तुम्हाला सोमवारचा उपवास धरता येणार नाही, कारण की एक उपवास सोडल्यानंतरच दुसरा उपवास धरायचा असतो, तेव्हाच तो उपवास रुजू होतो. सोमवारचा उपवास सगळेजण धरणार आहे. तर नागपंचमीचा उपवास देखील कधी सोडायचा, तर वारुळाला जाऊन उपवास सोडला तर सोमवारचा उपवास धरता येणार नाही. श्रावणी सोमवार वर्षातून एकदा येतो आणि त्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. इच्छापूर्तीसाठी अनेक मनामध्ये नवस वगैरे सांगून काही जण सोमवारचे व्रत करत असतात. तर तो उपवास कसा धरायचा, तर ज्यांनी रविवारी उपवास धरलेला आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नाग चतुर्थीच्या दिवशी रविवारी उपवास धरलाय तर त्यांनी संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भावाचा उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी आपण सोमवारचा उपवास धरणार आहोत. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर 1.5 तासाचा अवधी, सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही 1.5 तासाच्या आत हा उपवास सोडायचा आहे. रविवारचा उपवास नागपंचमीचा उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही श्रावणी सोमवारचा उपवास करू शकता. श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी सोडला जातो, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो. उपवास हा दुसऱ्या दिवशीपर्यंत पकडला जात नाही, तरी पण तुमच्या गावाकडे काय पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ज्यांचा फक्त भावाचा उपवास आहे आणि सोमवारचा उपवास नाही त्यांनी नागपंचमीची पूजा करून वारुळाची पूजा करून दुपारनंतर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता. ज्यांचा फक्त सोमवारचा उपवास आहे त्यांनी नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी उपवास करून संध्याकाळी सोडायचा आहे. ज्यांचा भावाचा आणि सोमवारचा दोन्ही उपवास आहेत त्यांनी भावाचा उपवास रविवारी संध्याकाळी सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी आपल्याला जो आपला सोमवारचा व्रत आहे उपवास आहे तर तो करायचा आहे. तर सोमवारच्या उपवासामध्ये बघा बरेच जण उपवासाचे पदार्थ खातात, फराळ करून उपवास करतात, त्यामध्ये मीठ, तेल आणि तिखट खाल्लं जात नाही. तर या सोमवारच्या व्रताला खरं सांगायचं तर तेल, मीठ आणि तिखट अशा वस्तू खात नाहीत. बरेच जण या उपवासाला फक्त फळे खातात. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अशा प्रकारे उपवास करू शकता. बऱ्याच जणांच्या तब्येतीला देखील सहन होत नाही, काहींना पित्ताचा त्रास होतो, तर त्यासाठी तुम्हाला सहन होईल तुमच्या शरीराला जसं झेपेल त्या प्रकारे तुम्ही उपवास करू शकता. तर मीठ जे आहे तर ते या उपवासामध्ये वर्ज्य मानलं जातं, तेल वर्ज्य करावं. अशा प्रकारे तुम्ही तेल, मीठ, तिखट सोडून देखील उपवास करू शकता. फक्त फलाहार घेऊन किंवा याच दिवशी तुम्ही गोड पदार्थ खाऊन देखील उपवास करू शकता. या उपवासाला वरी म्हणजे ज्याला भगर असं म्हणलं जातं, वरीचे तांदूळ ते देखील या उपवासाला चालत नाहीत. बऱ्याच ठिकाणी वरीचे तांदूळ म्हणजे भगर उपवासाला खाल्ली जात नाही सोमवारच्या उपवासाला. तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही देखील खाऊ नका, कारण की आमच्याकडे सुद्धा वरी म्हणजे भगर जी आहे वरीचे तांदूळ ते सोमवारच्या उपवासाला म्हणजे महादेवाच्या कोणत्याही उपवासाला खाल्ले जात नाही, नागपंचमीला देखील खाल्ले जात नाहीत. नागपंचमीचा जो आपण भावाचा उपवास करतो त्याला देखील खाल्ले जात नाहीत. फक्त उपवास करायचं म्हणजे फक्त दिवसभर उपाशी राहून फक्त उपवास करणं असं नाही, तर तुम्ही उपवासासोबत देखील तुम्हाला भगवान महादेवांची उपासना आराधना देखील करायची आहे. दिवसभर पंचाक्षरी मंत्राचा जप म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. त्यासोबतच महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. कालभैरव अष्टकम देखील तुम्ही म्हणू शकता. सकाळी आणि संध्याकाळी भगवान शिवांच्या म्हणजेच महादेवांच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे.
तर उद्याची शिवामूठ जी असणार आहे म्हणजे सोमवारची शिवामूठ जी असणार आहे तर ती देखील तुम्हाला शक्य झाली तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचे आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही जलाभिषेक करू शकता, शिवामूठ वाहू शकता. फक्त उपवास करून चालत नाही, तर त्यासोबतच आपण काही सेवा देखील करायच्या आहेत. तर पहिली जी शिवामूठ आहे तर ती तांदूळ असणार आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये वाहिली तरीसुद्धा चालेल, उपवासाचं आपल्याला पूर्ण फळ मिळणार आहे. त्यासोबतच उपवास करत असताना आपल्या मनाची शुद्धी देखील तेवढीच महत्त्वाची असते, कारण की आपण उपवास केला आणि त्याच्या चाड्या केल्या, त्यासोबतच वाईट वागलं आणि वाईट विचार केला, कुणासोबतही वाईट बोलणं, भांडणं, वादविवाद, तंटा अशा गोष्टी जर केल्या तर उपवासाचं पूर्णपणे आपल्याला कसं मिळणार. जर आपल्याला उपवास करायचा असेल तर कुणाशी वादविवाद करू नये, कुणाशी भांडण तंटा करू नये. उद्याचा उपवास म्हणजे सोमवारचा उपवास हा महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी करत असतात. कुमारिका आपल्याला इच्छित वर प्राप्तीसाठी करत असतात. तर त्यासाठी उपवासाच्या दिवशी पतीसोबत भांडण करू नये, वादविवाद करू नये. ज्या वेळेस आपण उपवास ठेवतो तेव्हा मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे. ज्यांना मौन व्रत बाळगता येत नाही, जवळपास 99% माणसांचं होतच नाही, तर ज्यांना शक्य नाही त्यांनी शक्यतो कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करावा. आपला आचार विचार सात्विकच असावा. उद्या उपवास सोडत असताना बऱ्याच ठिकाणी मुळ्याची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर मुळा खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता. एखादा गोडाचा पदार्थ बनवून तुम्ही उपवास सोडू शकता. उपवास सोडत असताना देखील काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. बरेच जण उपवास सोडत असताना कांदा लसूण देखील खात नाहीत. कांदा लसूण विरहित जेवण बनवून उपवास सोडतात. तर सात्विक जेवण ज्याला म्हटलं जातं, तुम्ही देखील शक्य असेल तर सात्विक आहार करूनच उपवास जो आहे तर तो सोडू शकता. या दिवशी नागपंचमी देखील आहे, तर पुरणाचे दिंडे किंवा तुमच्या घरी तर पुरणपोळीचा सात्विक नैवेद्य जर बनत असेल पुरणावरणाचा, तर तो देखील तुम्ही खाऊ शकता किंवा पातोळ्या पुरणाचे दिंडे खाऊन तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता. ज्यांचा संध्याकाळी उपवास सोडायचा आहे, उपवास सोडण्याच्या अगोदर भगवान महादेवांच्या शिवपिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे, त्यानंतर आरती करायची आहे, त्यानंतर उपवास तुम्ही सोडू शकता. एका जागी बसून उपवास सोडायचा आहे, ताटापुरती पाणी फिरवायचं आहे, प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचे, अन्न ग्रहण करायचे. उपवास सोडण्याच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर उपवास सोडायचा आहे. ही झाली उपवासासंबंधीची संपूर्ण माहिती. त्यानंतर उद्या महिलांनी केस धुवावेत का, म्हणजे सोमवारी महिलांनी केस धुवू नयेत, कारण की महिलांनी सोमवारच्या दिवशी केस धुतले तर सुवासिनी महिलांसाठी किंवा लग्न झालेल्या विवाहित महिलांसाठी घरामध्ये आर्थिक अडचणी येतात. पती संबंधचे जे संबंध असतात तर ते संबंध देखील खराब होतात, खालवतात असं मानलं जातं. त्यामध्ये देखील घरामध्ये वादविवाद होतात असं देखील म्हटलं जातं. एकमेकांमध्ये पटत नाही असं देखील होतं. तर त्यासाठी सोमवारच्या दिवशी केस धुणे हे शास्त्रामध्ये वर्ज्य सांगितलेलं आहे. तुम्हाला देखील शक्य झालं तर तुम्ही केस धुवू नका. तुम्हाला केस धुवायचे असतील तर आदल्या दिवशी केस धुतले तरी देखील चालेल. सोमवारच्या आदल्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता. सोमवारच्या दिवशी तुम्हाला आणि एकादशीच्या दिवशी गुरुवारी शनिवारी केस धुतले जात नाही, तर या नियमांचं पालन देखील विवाहित महिलांनी अवश्य करावं. मासिक धर्म असेल, सुतक असेल तर पूजा कशी करावी. मासिक धर्म ज्यांना आहे तर त्यांनी मासिक धर्मामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही. तुम्ही 4थ्या किंवा 5व्या दिवशी आपल्या डोक्यांवरून स्नान करायचं आहे, त्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला देवपूजा करायची आहे. तुमचा जर 4था दिवस असेल तर तुम्ही देवपूजा करू शकत नाही असा प्रश्न बरेच जण विचारतात, परंतु 4था दिवस असला तरी कोणतीही देवपूजा तुम्ही करू नये. अगर तुमचा उपवास असला तरी देखील डोक्यावरून स्नान करायचं आहे. घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा जी आहे, मुलांकडून मिस्टरांकडून तुम्ही जी देवपूजा आहे तर ती करू शकता. तुम्हाला कशालाही स्पर्श करायचा नाही. त्यांनी जर स्नान केलं असेल तर तुम्हाला घरातील इतर वस्तूंना स्पर्श न करता त्यांनी जी देवपूजा जी आहे तर ती करून घ्यावी. घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडावं, त्यानंतर देवपूजा करायची आहे. तर सोमवारी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये शक्य झालं तर गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्नान करा. भगवान शिवांना अभिषेक करत असताना गंगाजल वापरायचं आहे. सुतक असल्यास देखील घरामध्ये पूजा करू शकत नाही. मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये फक्त तुम्ही उपवास करायचा आहे. मनोमन भगवान शिवांची उपासना आराधना करायची आहे. जेव्हा आपल्या मनाने देखील आपण भक्ती करतो तेव्हा देखील ती पूर्ण फळाला येते. उपवास केला, मनोमन तुम्ही नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी देखील उपवासाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे. तर ही पूजा कधी करावी, सकाळी की संध्याकाळी, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर शिवलिंगाची साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे. याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे, तर तो पाहून तुम्ही जी पूजा जी आहे तर ती करू शकता. तर पूजा जी आहे तर ती तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते भगवान शिवांची पूजा केली जाते, ती संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत केली जाते. भगवान शिवांची पूजा ज्या वेळेस शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. जसे की सोमवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर तुमचे स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही रोजची देवपूजा कधी करता,
त्यावेळेस तुम्ही ही पूजा जी आहे तर ती केली तरीसुद्धा चालेल. याशिवाय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की यासाठी पूजा मांडणीच करावी का, की आपल्या देवघरामध्ये आपण पूजा केली तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही देवघरामध्ये जिथे रोज भगवान शिवांची महादेवांची पिंडीची पूजा करता त्याच ठिकाणी तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल. शिवलिंग देवघरामध्ये ठेवत असताना सर्वात खालच्या पायरीमध्ये आपण शिवलिंग ठेवतो. त्यानंतर शिवलिंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा माता म्हणजे पार्वतीचं रूप असलेली माता अन्नपूर्णाची मूर्ती ठेवायची आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये पूजा करू शकता. शक्य झालं तर सकाळीच तुम्ही ही पूजा करायची आहे. सकाळी सुद्धा जलाभिषेक करायचा आणि संध्याकाळी सुद्धा उपवास सोडण्याच्या अगोदर तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तर जलाभिषेक किंवा भगवान शिवांची पूजा कशी करावी याबद्दलची माहिती आपण घेऊया. भगवान शिवांची पूजा करत असताना भगवान भोलेनाथांना फक्त तांब्यावर पाणी अर्पण केलं तरी सुद्धा चालतं, तरी सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यांच्यासाठी सर्व वस्तूच असाव्यात किंवा तामझाम असावा असं काही नाही. आपल्या परीने आपल्या घरच्या परिस्थितीनुसार आपल्याला जे साहित्य उपलब्ध आहे तर ते मनोभावे अर्पण केले तर भोले शंकर हे स्वीकारतात. म्हणून त्यांना भोले बाबा किंवा भोळा शंकर असं म्हटलं जातं. त्यासाठी तुम्ही मनापासून फक्त तांब्यावरून पाणी शिवपिंडीवरती वाहत राहा, तरी देखील तुम्हाला जे पूर्ण फळ जे आहे तर ते मिळणार आहे. जेव्हा शिवलिंगावरती पाणी अर्पण करतात, शिवपिंडीवरती अर्पण करतात, तेव्हा ते अतिशय मंद गतीने हळुवारपणे अर्पण करावं. घाईघाईने शिवपिंडीवरती पाणी अर्पण करू नये. तर सोमवारच्या दिवशी, श्रावणी सोमवार तर विशेषच आहे, त्यासाठी अभिषेक करत असताना पंचामृताने अभिषेक करू शकता. पंचामृताने अभिषेक करणं शक्य नसेल तर कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता. कच्च्या दुधाने अभिषेक करत असताना जेव्हा तुम्ही दुधाने अभिषेक करता त्यावेळेस तापवलेलं दूध आपल्याला वापरायचं नाही किंवा पाकेटमधलं दूध देखील आपल्याला वापरायचं नाही. कच्चं गाईचं दूध तुम्ही वापरू शकता. तुम्हाला गाईचं दूध नाही मिळालं तर म्हशीचं मिळालं तरी देखील चालेल, परंतु कच्चं असावं. तापवलेलं दूध शिवलिंगावरती वापरू नये, कारण की शिवलिंग जे असतं त्यामधून शिवलिंगामधून भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा जी आहे तर ती बाहेर पडत असते. त्यामुळे त्या शिवलिंगाला शांत ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी त्यावरती थंड वस्तू वाहिल्या जातात. त्यासाठी कच्चं दूध आपल्याला त्यावरती व्हायचं आहे. दूध वाहत असताना किंवा पंचामृत वाहत असताना ते तांब्याच्या भांड्यामध्ये, तांब्याच्या ग्लासमध्ये, तांब्याचे किंवा तांब्याच्या पळीने व्हायचं नाही. जेव्हा आपण पंचामृताने दुधाने अभिषेक करतो त्यावेळेस तुम्ही इतर भांड्याचा वस्तूंचा वापर करू शकता, जसे की चांदीचा पेला असेल तो वापरू शकता, किंवा जे काही पूजा साहित्य तुम्ही वापरता तर पूजा करत असताना तर ते वापरू शकता. कारण की पूजा करत असताना दूध, दही अशा ज्या नासवंत वस्तू असतात तर त्या तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर त्या खराब होतात आणि त्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून त्याचा अभिषेक करू नये. त्यानंतर तुम्ही पाणी असेल तर पाणी तांब्याच्या भांड्यातून अवश्य अभिषेक करावा, कारण की त्यामुळे त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करत असताना ते सोमवारी कधीही तोडू नये. त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला बेलपत्र तोडून आणायचं आहे. शिवरात्री, सोमवारी अशा दिवशी आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते तोडायचं नसतं. बेलपत्र वाहत असताना बेलपत्र कधीही उलटं अर्पण करावं. बेलपत्राचा गुळगुळीत भाग भगवान शिवांच्या शिवपिंडीवरती येईल अशा प्रकारे आपल्याला अर्पण करायचं आहे. बेलपत्राच्या कडेला जी गाठ असते ती देखील गाठ आपल्याला काढायची आहे आणि त्यानंतर बेलपत्र उलटं व्हायचं आहे. बेलपत्र तोडत असताना कात्रीचा वगैरे वापर करायचा नाही, हाताने आपल्याला बेलपत्र तोडायचं आहे. या नियमांचं पालन देखील करून तुम्ही बेलपत्र भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. बऱ्याच जणांना प्रश्न असा असतो की त्यांना बेलपत्र मिळत नाही, तर बऱ्याच जणांना बेलपत्र मिळत नाही, तर अशाने भगवान शिवांची पूजा करत असताना एक तांब्याभरून पाणी देखील अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. बेलपत्र असावंच असं नाही, कारण की ज्यांना मिळत नाही त्यांनी काय करायचं, तुम्ही नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. परंतु या दिवशी तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरात जा. तिथे इतर व्यक्तीने जे बेलपत्र वाहिलेलं असेल ते बेलपत्र तुम्ही घेऊ शकता, पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि पुन्हा ते तुम्ही स्वतः भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करू शकता. असं केल्याने देखील तुम्हाला काहीही दोष लागणार नाहीत, कारण की बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही, ते शिळं मानलं जात नाही. त्यासाठी वाहिलेलं बेलपत्र जे आहे तर ते धुवून पुन्हा वापरता येऊ शकतं. आज बेलपत्र आपण वाहिलेलं आहे तर ते धुवून तुम्ही पुन्हा देखील वापरू शकता, वाहू शकता. पूजेमध्ये तुम्ही सकाळी बेलपत्र वाहिलं तर ते पुन्हा धुवून संध्याकाळी देखील तुम्ही बेलपत्र वाहू शकता. बेलपत्र वाहण्याचे हे नियम आहेत. भगवान महादेवांची पूजा करत असताना ती एकत्र कुटुंबाबरोबर केली जाते. त्यासाठी भगवान महादेवांची पूजा करत असताना सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, त्यानंतर महादेवांची पूजा करायची आहे. या दिवशी आवर्जून आपल्याला माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे. आपल्या घरातील जी अन्नपूर्णा माता असते तर ती माता पार्वतीचंच एक रूप मानलं जातं. त्यासाठी अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला या दिवशी पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. या मातेला देखील आपल्याला या दिवशी सौभाग्यवान अर्पण करायचं आहे. तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची ओटी देखील भरू शकता, कुलदेवतेची ओटी देखील भरू शकता. महादेवांची पूजा करत असताना मनामध्ये नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
पुरुषांनी ओम नमः शिवाय म्हणावा आणि स्त्रियांनी नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. घरामध्ये शिवलिंग का ठेवावं, तर बरेच जणांना घरामध्ये शिवलिंग ठेवण्यासाठी सुद्धा भीती वाटते. तर बघा, घरामध्ये शिवलिंग असल्यानंतरच ते देवघर जे आहे तर ते पूर्ण होत असतं असं म्हणतात. घरामध्ये शिवलिंग ठेवत असताना ते अंगठ्यापेक्षा मोठे शिवलिंग ठेवू नये. शिवलिंगाची उंची अंगठ्यापेक्षा बारीक असावी, कारण ते असं मानलं जातं की शिवलिंगामधून भरपूर सारी ऊर्जा बाहेर पडत असते. आपल्या घरामध्ये तेवढ्या सेवा जमत नाहीत, त्यासाठी मंदिरामध्ये मोठ्या आकाराचे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात, कारण की तिथे तेवढ्या सेवा घडत असतात. त्यामुळे त्यातून ऊर्जा बाहेर पडते, तर ती शांत होते. आपल्या घरामध्ये तेवढं करणं शक्य होत नाही, त्यामुळे शिवलिंगातून पडणारी ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरली तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती होत असतो. त्यासाठी घरामध्ये शिवलिंग ठेवत असताना ते कमी उंचीचं घ्यावं. शिवलिंग घरामध्ये असेल तर त्याचा दिवसातून एकदा तरी तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. तुम्हाला बाकी कशाने नाही शक्य झालं तर पाण्याने अभिषेक करायला आपल्याला विसरायचं नाही. दिवसातून एकदा तरी नक्की करा. शिवलिंग घरात असेल तर मासिक धर्मामध्ये वगैरे स्त्रियांनी शिवलिंगाला स्पर्श करू नये. देवघरामध्ये प्रवेश करू नये, कारण की शिवलिंग म्हटल्यानंतर घरामध्ये जास्त पवित्रता आपल्याला जपायला हवी. जास्त पवित्रता जपून घरामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे. देवघरामध्ये शिवलिंग कुठे ठेवायचं, तर मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की देवघरामध्ये नेहमी महादेवाची पिंड ठेवावी, फोटो ठेवू नये. कारण की जर का फोटो ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा, कारण की महादेवांचा फोटो हा स्मशानामध्ये असतो. तसेच घरामध्ये महादेवांची मूर्ती ठेवू नये. महादेवांची पिंड ही ठेवावी, ती फार मोठी असू नये. घरामध्ये महादेवाची पिंड 2.5 ते 3 इंचापर्यंतच असावी. शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही पितळेची पिंड देखील ठेवू शकता. महादेवाच्या पिंडीवरती नाग नसावा, कारण की शिवांच्या महादेवांच्या पिंडीसोबत नंदीही नसावा. फक्त महादेवांची पिंड असावी. नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो, ते देवघरामध्ये नसावा. महादेवाची पिंड ही न्यायप्रिय, लोकप्रिय असते असं देखील सांगितलं जातं. एकापेक्षा अधिक शिवलिंग देवघरामध्ये ठेवू नये असे शिवपुराणामध्ये म्हटलं आहे. म्हणून आपल्या घरामध्ये देखील एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास तर ते बाजूला करा. एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या. जास्तीचे शिवलिंग मंदिरामध्ये नेऊन ठेवा किंवा नदीमध्ये विसर्जित करा. महादेवांच्या पिंडीवरती उजव्या हाताला बाप्पांची मूर्ती असावी. गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला महादेवांची पिंड असावी. लोकांचा गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, परंतु महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी, देवघरामध्ये असावी. तुळशीमध्ये असतो तो शालिग्राम. शालिग्राम हे महाविष्णूचे एक प्रतीक आहे आणि भगवान शंकरांना तुळस ही अजिबात वाहिली जात नाही. भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही. त्यासाठी महाशिवलिंग तुम्ही जर शिवपिंड तुळशीमध्ये ठेवली असेल तर ती त्वरित तुम्हाला बाजूला करायची आहे. तुळशीमध्ये शिवलिंग कधीही ठेवू नये. तुळशीमध्ये शालिग्राम ठेवला जातो. भगवान शंकरांच्या पिंडीवरती आपण जी अभिषेक करतो ते पाणी काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. तर बघा, आपण जेव्हा गणपती बाप्पांच्या किंवा इतर देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक करतो तेव्हा ते तीर्थ म्हणून आपण ग्रहण करतो, परंतु शिवपिंडीवरती आपण जे अभिषेक करतो तर तो तीर्थ म्हणून कधीही ग्रहण करत नाही. त्याशिवाय आपण जो अभिषेक केलेला आहे, जे पाणी काही आहे तर ते तुळशीमध्ये चुकून देखील टाकायचं नाही, कारण की महादेवांचं आणि तुळशीचं पटत नाही. त्यासाठी जे काही पाणी आहे तर ते तुळशीमध्ये न घालता इतर झाडांना आपल्याला घालायचं आहे. अशा ठिकाणी टाका की ज्या ठिकाणी कुणाचाही पाय लागणार नाही, पण त्या पाण्याचा अपमान देखील होऊ नये. ही काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. शिवलिंग सोने, चांदे, स्फटिक आणि पितळेचं असावं. काचेचं शिवलिंग घरामध्ये कधीही स्थापित करू नका. भगवान शिवांना कधीही स्टीलच्या भांड्यामध्ये जल अर्पण करू नका असं देखील मानलं जातं. भगवान शंकरांना नेहमी तांब्याच्या भांड्यातच जल अर्पण करा. पितळेची भांडी वापरता येतील, पण चुकून ही लोखंडी भांडी पूजेमध्ये वापरू नका. घरामध्ये शिवलिंग असेल तर या नियमांचं पालन देखील अवश्य करा. तर सोमवारचा उपवास करत असताना बऱ्याच जणांच्या घरामध्ये शिवलिंग नसतं, तर अशा स्त्रियांनी उपवास कसा करावा, तर बघा, भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने देखील कठोर व्रत केलं होतं. तेव्हा त्यांनी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली होती. खरं तर सोमवारच्या दिवशी मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण त्यामुळे तुमच्याजवळ जर पिंड नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा तुम्ही करू शकता. मातीचं शिवलिंग कसं करायचं? मातीचं शिवलिंग करत असताना तुम्हाला स्वच्छ माती घ्यायची आहे, ती चाळून घ्यायची आहे. नुसती बारीक अशी माती आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं कापूस घालायचा आहे. कोरडा कापूस आपल्याला पिंजून त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे. माती शुद्ध करून घ्यायची, घट्टसर गोळा करून घ्यायचा, त्याची पिंड बनवायची आणि त्यानंतर एखाद्या भांड्यावरती ती पिंड ठेवायची.
त्या पिंडीवरती तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. अभिषेक केला तरी पिंड विरघळत नाही, कारण की त्यामध्ये आपण थोडासा कापूस घातलेला असतो आणि खूप कमी अशी बारीक अशी माती घेतो, चिकट माती घेतो. त्यामुळे पिंड जी आहे तर ती विरघळण्याची शक्यता नसते. अशा प्रकारे तुम्ही पिंड बनवली तर ती विरघळणार नाही, तुमचा पूर्ण अभिषेक होतो. त्यासाठी पूर्ण अभिषेक करा. त्यानंतर अभिषेक केल्यानंतर, पूजा केल्यानंतर, बेलपत्र वाहिल्यानंतर, आरती करून झाल्यानंतर भांड्यामध्ये तुम्हाला जास्तीचं पाणी ओतायचं आहे. जास्तीचं पाणी शिवलिंग बुडेपर्यंत ओतायचं आहे आणि ते शिवलिंग तसंच ठेवायचं आहे. 15-20 मिनिटानंतर शिवलिंग म्हणजे शिवपिंड मातीचे जी आहे तर त्यातली पूर्णपणे माती विरघळून जाईल आणि ती माती बनेल. त्यावेळेस ती माती एखाद्या झाडामध्ये घालायची आहे, फक्त तुळशीमध्ये घालायची नाही. अशा प्रकारे देखील तुम्ही मातीच्या शिवलिंगाचं विसर्जन केलं तरी सुद्धा चालेल. मातीचं शिवलिंग बनवून त्याचं विसर्जन करून, विधिवत विसर्जन करून तुम्ही भगवान शंकरांची पूजा करू शकता. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा असला तरी देखील परिपूर्ण या व्रताविषयीची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. हर हर महादेव.